नमस्कार, मी सौरभ नाईक. आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी. सकाळी 10च्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मुंबईतील रेल्वेच्या जम्बो ब्लॉकच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे मेगा हाल होत आहे. लोकल सेवा तर बाधित झालीच आहे, शिवाय तब्बल 72 मेल एक्सप्रेस रद्द करण्यात आलेले आहेत. केरळात मान्सूनचं आगमन झालंय आणि आपल्या राज्यात आता प्रतीक्षा आहे, तर तिकडे एकट्या बिहार राज्यात उष्माघातामुळे 20 जणांचा मृत्यू झालाय. कन्याकुमारीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची ध्यानसाधना सुरू आहे, तर 7व्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर राहुल गांधींना पुन्हा एकदा विजयाचा विश्वास आहे. नाना पटोले दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा करणार आहे, तर क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असलेल्या T20 वर्ल्ड कपचा उद्यापासून श्री गणेशा होणार आहे. ह्या आणि इतर महत्त्वाच्या बातम्या या बातमीपत्रात आपण पाहणार आहोतच. त्यापूर्वी नजर टाकूया यावेळच्या हेडलाईन्स. एअर इंडियाच्या दिल्ली ते सॅन फ्रान्सिस्कोच्या विमान उशिरानं, प्रवासी 8 तास फ्लाईटमध्ये एसी विना. उष्णतेमुळे लोक बेशुद्ध. विमानाला उशीर होण्याचं कारण अद्यापही अस्पष्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदींची कन्याकुमारीत 45 तासांची ध्यानधारणा. अन्नाच्या कणालाही शिवणार नाहीत, पूर्ण वेळ मौन धारणेत असणार. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ब्रिटनमध्ये ठेवलेलं 100 टन सोनं भारतात आणलं. आरबीआयकडे असलेल्या 822.1 टन सोनं, त्यापैकी 413.8 टन सोनं ब्रिटनमध्ये. मध्य रेल्वेवर आजपासून 63 तासांचा मेगा ब्लॉक. सेंट्रल लाईनवरच्या लोकलच्या 161 फेऱ्या रद्द. माहिती घेऊनच स्टेशनला पोहोचा. तामिळनाडूच्या तिरुनेलवेलीमध्ये दुकानातील गॅस सिलेंडरचा स्फोट. आगीत 6 जण जखमी, 2 दुकानं जळून खाक. राजौरीमधील जम्मू आणि काश्मीरच्या जंगलातली आग कायम. वाढत्या तापमानामुळे आगीवर नियंत्रण नाही. वन विभागाकडून नागरिकांना जंगलात न जाण्याचं आवाहन. गुरुग्रामच्या मानेसर येथील कापड कारखान्याला काल रात्री भीषण आग. आग विझवण्यासाठी अग्निशमन जवानांकडून कार्य सुरूच. अजूनही आगीवर नियंत्रण नाही. मनालीच्या रोहतांगमध्ये बर्फवृष्टी. नागरिकांना उष्णतेपासून दिलासा. पर्यटकांनी लुटला बर्फवृष्टीचा आनंद. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. दिल्लीला तीव्र उष्णतेच्या लाटेसह पाणी टंचाईचं संकट. जलसंकटामुळे अनेक भागात नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा. पाण्यासाठी नागरिकांची पळापळ. उत्तरेतल्या उष्णतेच्या लाटेत 22 जणांचा मृत्यू. एकट्या बिहारमध्ये अवघ्या 2 तासात हृदयविकारानं 9 जण दगावले.